नमस्कार. मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे आयुर्वेदामध्ये अध्यशन नावाचा एक टॉपिक आहे. आता अध्यशन म्हटल्यावर सामान्य माणसाला कळण्यासारखं नाही. तर मी तुम्हाला समजावून सांगते. अध्यशन म्हणजे काय? अन्न आपण जे काही घेतो आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण दुपारी जेवतोय. जेवून 1 तास होत नाहीये, तर आपल्याला कोणीतरी काहीतरी परत ऑफर करतंय किंवा कोणीतरी देतंय. तर आपण काय करतो, पहिलं अन्न पचलं नाही आहे, पण लगेच आपण ते तोंडात टाकतो. मग अशा वेळेला काय होतं, की आपलं शरीर काय करतं, ते अर्धवट अन्न जे पचलेलं असतं, त्याच्यासोबत हे नवीन आलेलं अन्न मिक्स करून त्याचं विघटन व्हायला लागतं. म्हणजे एकत्रित होऊन ते पण अपचनाला कारणीभूत ठरतं. मग तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही जेव्हा जेवताय, तर त्याला किमान एक 4 तास तरी वेळ द्या पचण्यासाठी. पहिलं अन्न पचल्याशिवाय पुढचं अन्न खाऊ नये, असं आयुर्वेदात सांगितलंय. आपण आणि बऱ्याचदा ह्याच गोष्टी करत नाही. ब्रेकफास्ट केला, 10 वाजता परत काहीतरी खाल्लं, परत 1 वाजता काहीतरी खातोय आपण. मग परत लंच म्हणून आपण 2 वाजता जेवतो आहे. 2 नंतर परत 4 वाजता चहा घेतोय. मग चहा घेतल्यानंतर परत रात्री संध्याकाळचा काहीतरी ब्रेकफास्ट, मग रात्रीचं पुन्हा जेवण. तुम्हीच विचार करा, दिवसभरात किती वेळा तुम्ही अन्न अपचन करताय? म्हणजे अध्यशन होता म्हणजे अन्न अपचन होता त्याच्यात रूपांतर आमात होतं. आम म्हणजे काय? न पचलेलं अन्न. मग ते सगळं जे आम आम्ही म्हणतो, तुमच्या वेगवेगळ्या जॉइंट्समध्ये जाऊन बसणार आहेत. म्हणजे ते दोषांचा संचय होतोय शरीरात हळू आणि हळू दोषांचा संचय झाल्यामुळे नवीन रोग उद्भवणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की कितीतरी लोक एकभुक्त असतात. एकभुक्त म्हणजे एकाच वेळेला जेवतात किंवा काही जण फक्त दिवसातनं 2 वेळा जेवतात. पण तेच उत्तम आहे, कारण पहिलं अन्न पचल्याशिवाय आपण पुढचं अन्न पोटात टाकत नाही. आणि आत्ताचं काम बघा, बैठं काम आहे आणि अशा वेळेला जर आपण सारखं काहीतरी पोटात टाकत राहतोय, तर कोणतीच गोष्ट पचत नाही आणि न पचल्यामुळे तुम्हाला आरोग्याला काहीही त्याचे गुण मिळत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही जेवण करत असलात, कितीही चांगलं अन्न घेत असलात, तरी तुम्हाला थकल्यासारखं वाटणं, आळस वाटणं, काही करू नये वाटणं, अन्न वर येणं, अपचन, पोटफुगी ह्या सगळ्या गोष्टींचे रूपांतर व्याधीमध्ये पुढे जाऊन होणार आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आम आणि अध्यशन या दोन्हीही गोष्टी मी समजावून सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पहिलं अन्न पचल्याशिवाय पुढचं अन्न घेऊ नका. जोवर तुम्हाला स्वतःहून मनापासून वाटत नाही, की मला आत्ता जेवायला पाहिजे, तोवर जेवू नका. अन्न पचू द्या, मग जेवा. धन्यवाद.